नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी 15 जूनची महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली आहे. पाहू शकतो बघा, 3000 रुपये वाटप, 3000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. अतिशय महत्त्वाची जबरदस्त अपडेट आहे, नवीन आलेली अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3000 रुपये वाटपाच्या संदर्भात सोबतच पाहू शकता बघा, 2100 रुपये वाटप, 2100 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. 2100 रुपये तुम्हाला येणार होते, त्याविषयीचे काय झाले, काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 3000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भातची जबरदस्त अपडेट असणार आहे. तर सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचं आहे. सोबतच 2100 रुपयांच्या संदर्भातची पण अपडेट आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, नेहमीच माहिती जी ते आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत 3000 रुपये वाटपाच्या संदर्भातची काय अपडेट आहे, 2100 रुपये वाटपाच्या संदर्भातची काय अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, पुरावा तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्व महिला भगिनींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली. सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो याच्या संदर्भात. बघा, 12वा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच 2100 रुपयांच्या संदर्भातची पण जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. पुढे बघा, या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट हाती आलेलं आहे. बघा, एक महत्त्वाचं अपडेट हाती आलेलं आहे. खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांचा लाभ जमा केला जातो. बघा, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ जो आहे तो जमा केला जातो आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. 11 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत, म्हणजेच 11 हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणे 16,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत वाटप झाले आहेत. बरोबर आहे, सर्व महिलांना 16,500 रुपये आले असतील. आता या योजनेचा 11वा हप्ता जो आहे तो 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला. बघा, जून आता सुरू आहे आणि या जूनमध्येच तुम्हाला मे महिन्याचा जो लाभ आहे तो सुरुवातीलाच देण्यात आला होता. जर आपण पाहिलं असेल तर 5 जूनपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. तुम्हाला मेचा हप्ता जो आहे तो जूनमध्ये देण्यात आला. 5 जूनला तुम्हाला सर्वात अगोदर पैसे ते त्या ठिकाणी जमा झाले होते. बरोबर आहे, जून महिन्याच्या सुरुवातीला. आता यामुळे याचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे. की जून महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत खात्यामध्ये येणार हा प्रश्न महिला भगिनींकडून उपस्थित केला जातो आहे, माता भगिनींकडून उपस्थित केला जातो आहे. तर निश्चितच त्याची सुद्धा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता या तारखेला जमा होऊ शकतात 12वा हप्ता. बघा, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये 12वा हप्ता जमा होऊ शकतो याची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली. या योजनेची घोषणा अजून 2024मध्ये करण्यात आली. बघा, ही जी काही योजना आहे ती 2024मध्ये सुरू करण्यात आलेली होती. म्हणजेच 2024मध्ये या योजनेची जी काही घोषणा आहे ती करण्यात आलेली होती आणि याचा लाभ जो आहे तो जुलै 2024पासून मिळतो आहे. जुलै 2024पासून या योजनेचा लाभ मिळतो आहे. असं जर आपण आता पाहिलं तर बघा, आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 6 महिने, 2024चे 6 महिने आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 असे 5 महिने. म्हणजेच बघा, 2024चे 6 महिने, 2025चे 5 महिने
अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 11 महिन्यांचे हप्ते तुम्हाला आलेले आहेत, 11 हप्ते तुम्हाला आलेले आहेत, बरोबर आहे. 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आलेला आहे, म्हणजेच किती 1500 रुपयांचा प्रत्येक महिन्याला लाभ. अशा पद्धतीने 16,500 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आता पुढे बघा, महत्त्वाची बाब अशी की या योजनेचा जून महिन्याचा जो लाभ आहे तो म्हणजेच या योजनेचा 12वा हप्ता जून महिन्यांच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. बघा, जी काय आलेली माहिती आहे त्यानुसार जून महिन्याच्या शेवटपर्यंत जून महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 15 ते 20 जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होऊ शकतो, अशी त्या ठिकाणी बातमी आलेली आहे. म्हणजेच काय तर मीडिया रिपोर्टनुसार जर आपण पाहिलं तर बघा, विश्वास जर ठेवला तर 15 ते 20 जून दरम्यान या योजनेचा 12वा जो हप्ता आहे, जून महिन्याचा 12वा हप्ता तो जमा होऊ शकतो. तथापि या संदर्भात अजून सरकारकडून कोणतेच अधिकृत माहिती आलेली नाही आहे, हाती आलेली नाही आहे. यामुळे खरंच या दरम्यान या योजनेचा पैसा मिळणार का हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे. मे आणि जून महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार होता. बघा, लक्षात घ्या, खरे तर मे आणि जून महिन्याचा हप्ता जो आहे तो म्हणजेच 11वा आणि 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात सोबतच जमा होणार अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचा लाभ जमा करण्यात आलेला आहे आणि यामुळे आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता अर्थातच 12वा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात याचा 12वा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे देखील पाहणं विशेष उत्सुकतेचे राहणार आहे. आता बघा, या ठिकाणी आपण पाहिलेले हप्त्याच्या संदर्भात 12वा हप्ता जूनचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आता पाहिलेली आहे. आता पुढची जबरदस्त अपडेट आहे बघा, 2100 रुपयांच्या संदर्भात. 2100 रुपयांच्या संदर्भात जबरदस्त अपडेट बघा. तर बघा, पुढची अपडेट आहे 2100 रुपयांच्या संदर्भात. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती महिलांना चांगलीच पसंतीस उतरली, म्हणजेच खूप त्या ठिकाणी आवडती झालेली, लोकप्रिय झालेली योजना आहे. गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचे मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा जी ती केलेली होती. म्हणजेच काय 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत बघा, सर्वांनी सांगा कमेंट बॉक्समध्ये. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 2100 रुपये पाहिजेत. बघा, आपण कुठेही दुकानात गेलो तर आपण अगोदर मागणी करतो तरच ते आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला सरकारकडे अगोदर मागणी करावी लागेल. सरकारकडे जर तुम्ही मागणी केली, सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता जर मागणी केली तर निश्चितच तुम्हाला 2100 रुपये जे ते 2100 रुपये तुम्हाला दिले जातील आणि 2100 रुपयांचा तुमचा जो काही लाभ आहे तो वाढू शकतो. त्यासाठी मागणी करणं खूप गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं महिलांनी या ठिकाणी 2100 रुपयांची मागणी जी ती लावून धरायची. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. आता बघा, प्रत्यक्षात मात्र अद्यापही 2100 रुपये बहिणींना मिळालेले नाही आहेत. उलट बहिणींची आर्थिक पडताळणी केली जात आहे. आता या योजनेचे निकष बदलले असून नव्या निकषात न बसणाऱ्या 110 महिलांनी स्वतःहून माघार घेतलेले. बघा, भरपूर अशा महिला ज्या महिलांनी स्वतःहून माघार घेतलेली, बघा, स्वतःहून माघार घेतलेली आहे, स्वतःहून माघार घेतलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण पाहत आहोत. आता या ठिकाणी निकषात न बसणाऱ्या 110 महिलांनी जो काही लाभ आहे तो स्वतःहून सोडलेला आहे. त्याच पद्धतीने तपासणी सुरू आहे आणि तपासणी सुरू असल्यामुळे तपासणीमध्ये पण आपण पाहिलं असेल भरपूर महिला भगिनी ज्यांच्याकडे कार आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिला अपात्र होत आहेत आणि त्यांचे पैसे थेट बंद केले जात आहेत. पुढे पाहू शकता बघा, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या हेतूने विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. योजनेसाठी जिल्ह्यातील 6,40,000 महिला पात्र ठरल्या होत्या. यामध्ये जिल्ह्यातील 110 महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेत असल्याचं पत्र महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.